नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रधानमंत्री पीक विम्याचे 3,200 कोटी रुपये खात्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे। तर तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावर आलेत का, हे कसे पाहायचे ते चेक करण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप अशी एक पद्धत सांगणार आहे। पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज माहितीसाठी मिळत राहतील। शेतकरी बंधूंनो, सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। याच धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान पाहून शेतकऱ्यांसाठी ही पीक विमा आणलेली आहे। पीक विम्याचा भाग म्हणून 3,200 कोटी रुपये दिनांक 11 ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आत्तापर्यंत काही पैसे पडले नसतील त्यांनी घाबरून न जाता लवकरच उर्वरित 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली आहे। हा पहिला हप्ता सुमारे 30 लाख शेतकऱ्यांसाठी असून यामध्ये खरीप 2022 पासून ते 2024 पर्यंतच्या थकबाकी सहित भरपाईचा समावेश आहे। तसेच कृषी मंत्र्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत निधी आलेला नाही त्यांनी काळजी करू नये असे म्हटले आहे। तसेच उर्वरित 8,000 कोटी रुपये लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील असे त्यांनी सांगितले। सोबतच कृषी मंत्र्यांनी विमा कंपन्यांना कठोर असा दम दिला आहे, जर ठराविक वेळेमध्ये जर तुम्ही पैसे जमा केले नाही तर 12% व्याजासकट तुम्हाला पैसे जमा करावे लागतील, असा इशारा सुद्धा दिलेला आहे। शेतकरी बंधूंनो, आपले नाव यादीमध्ये आले आहे का नाही हे पाहण्यासाठी आता आपण PMFBY या अधिकृत वेबसाईटला भेट देणार आहोत। वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर किंवा शेतकरी कॉर्नर हे ऑप्शन सापडायचे आहे। फार्मर कॉर्नरमध्ये जाऊन तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट किंवा लाभार्थी यादी हे ऑप्शन किंवा पर्याय सापडायचा आहे व त्यावर क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड, खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबरने आवश्यक ती माहिती भरवून ते सबमिट करायचं आहे। तुमची प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला डेटा मिळवा या लिंकवर क्लिक करायचे आहे आणि लाभार्थी यादी डाउनलोड करायची आहे। त्या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता। या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता। तुम्हाला काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये लिहू शकता। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।